पार्थ पवारांना दोषी मानताय का? काय नक्की याच्यामध्ये गुन्हा अपेक्षित आहे? अट्रॉसिटी व्हावी असं वाटतंय का? मला वाटतं की जी 24 तासने हा मुद्दा सुरुवातीला समोर आणला आणि जमिनीची किंमत किती आहे, जमीन कितीला विकत घेतलेली आहे, हा जो व्यवहार आहे कसा गैरव्यवहार आहे, त्यानंतर अशा पद्धतीची जमीन महारत्नाची कोणाला विकत घेता येत नाही, अशा पद्धतीचे सगळे मुद्दे जी 24 तासनी समोर आणले आणि त्यानंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आणि या प्रश्नावरती रोज चर्चा होते आहे. त्यामुळे जी 24 तासचं जे योगदान आहे ते फार मोठं योगदान आहे. जी 24 तासनी ज्या पद्धतीनं पुण्यात प्रकरण बाहेर काढलेलं आहे तशा पद्धतीनं महारत्नाच्या जमिनी कुठून हडप करण्यात आलेली आहे या संबंधातला अभ्यास त्यांनी करावा आणि अशी प्रकरणं लोकांच्या समोर आणणं अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची माझी सूचना जी 24 तासाला आहे. धन्यवाद.